पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयानं खासदारांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्यात। स्मार्ट वॉच, स्मार्ट चष्मे, पेन कॅमेरे यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा संसद परिसरामध्ये वापर करण्यास मनाई असेल। सुरक्षा, गोपनीयता आणि संसदीय विशेष अधिकारांना बाधा पोहोचेल अशा पद्धतीने वापर करू नये असंही स्पष्ट करण्यात आलंय। ही उपकरणं अनावधानानं किंवा जाणीवपूर्वक संवेदनशील माहितीची नोंद करू शकतात। त्यामुळे या उपकरणांचा गैरवापर झाल्यास खासदारांच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो। संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालू राहील। अधिवेशनापूर्वीच लोकसभा सचिवालयानं हे परिपत्रक जारी केलंय। तर पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयामार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि यातून खासदारांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। स्मार्ट वॉचेस, स्मार्ट चष्मे, पेन कॅमेरे यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। संसद परिसरामध्ये ते वापरण्यासाठी मनाई असेल। पुण्यात वेगवान घडामोडींचा आढावा घेऊयात। बीडच्या केज तालुक्यातील बनकरंजा येथील पुलाच्या निकृष्ट कामाचे व्हिडिओज व्हायरल झाले। तब्बल 48 लाख रुपये खर्चून या ठिकाणी पूल उभारण्यात आलेला होता। मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं एका सामाजिक कार्यकर्त्यानं निदर्शनास आणून दिलं आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीनं पुलाची पाहणी केली आहे। गडचिरोलीच्या धानोरा गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अपघाताचा धोका वाढलाय। वाशिमच्या मानोरा नगरपंचायतीनं बनवलेल्या कोट्यवधींच्या सिमेंट रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली। मानोरा नगरपंचायतीनं गेल्या वर्षी सुमारे 2 कोटी रुपये खर्चून शहरात सिमेंट रस्त्यांचं बांधकाम केलेलं होतं।